विज्ञान आहे. शिवाजी महाराजांनी कुठे कुठे टाकी निर्माण केली, कुठे कुठे तलाव निर्माण केले, तिथेच का केले, याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. मध्ये शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याच्यामध्ये काही पाण्यातले किल्ले पण बांधले, जलदुर्ग, बेटांवरचे किल्ले बांधले. कुल म्हणजे सर्व, आप म्हणजे पाणी, ज्याच्या सगळ्या बाजूनी पाणी आहे असं किल्ल्याचं नाव कुलाबा. तुमचा प्रश्न असा आहे की आत्ता महाराज असते तर त्यांनी या किल्ल्याचा कसा वापर केला असता आणि आम्ही कसा करायला पाहिजे, असा प्रश्न आहे. बरोबर. असं विज्ञान हे रायगड सगळ्या किल्ल्यांवर का नाही केलं? एक तर त्यांना तेवढा वेळ नव्हता आणि दुसरी गोष्ट, रायगड ही राजधानी आहे आणि दुर्गम इति दुर्ग, हा अवघड त्याला किल्ला म्हणायचं. हा अवघडपणा वाढवण्याचे हे सगळे इकडनं रस्ता, ते असं दरवाजा आणि त्यातनं ते अरुंद वाट आणि ते वर्ण परत टाकी, हे सगळं शत्रूच्या अडचणीत भर टाकणार आहे. काहीतरी डोकं वापरून केलेल्या या सगळ्या, आपातता नाही झालं असं, हे मुद्दाम केलेलं आहे. हे शिवरायांचे दुर्गविज्ञान मला सांगायचं आहे. आणखीन आता खूप डोंगरी किल्ले आहेत, जंजिरे आहेत, म्हणजे पाणकोट आहेत, त्याच्याबद्दल वेळ मिळेल असं नाही. पण मी तुम्हाला, पण तुम्ही सगळे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, सगळेच काही सिव्हिल इंजिनिअरिंगचे असाल असं नाही, पण जे असाल कोणी तुम्ही चुकून इथे आलेले, तर तुमच्यासाठी एक आणखीन गोष्ट सांगतो. आता मी परवा रायगडला चाललोच आहे त्या लोकांना घेऊन. मी अनेक वेळा रायगडला लोकांना घेऊन जातो. परत पुढच्या महिन्यात मी फेब्रुवारीमध्ये काहीतरी 14-15ला मी परत रायगडावरच आहे. दरवर्षी मी शिवपुण्यतिथीला रायगडावरच असतो आणि तिथे जमलेल्या लोकांना 2 दिवस मनसोक्त रायगड दाखवत असतो. पण तुम्हाला ते जमणार नाही, कारण तुमच्या परीक्षाच्या वेळात ती शिवपुण्यतिथी साधारणपणे आगेमागेच येते. त्यामुळे केव्हा तरी तुम्ही BE, ME काय PhD झाल्यानंतर केव्हा तरी या तिथे. तोपर्यंत मी नक्की असेल. आत्ता काय 71च वर्ष चालू आहे, त्यामुळे 80 पर्यंत मी नक्की येईल असं मला वाटतंय. बघूया. तर तर ते सांगायचं असं की रायगडावर मी लोकांना गेल्यावर काय काय दाखवतो. बाकी काही गोष्टी विसरलो तरी मी चालतं, पण रायगडावर गेल्यावर मी तिथले त्यांना संडास दाखवतो, शौचकूप दाखवतो. मी उत्तरेतले पण किल्ले पाहिले, दिल्लीचा पाहिला, आग्र्याचा पाहिला, ग्वाल्हेरचा पाहिला, अनेक किल्ले पाहिले, राजस्थानातले किल्ले आहेत. या किल्ल्यांवर ज्या जेव्हा मी गेलो त्यावेळी तिथे गाईड केला मी. हायेस्ट पेड गाईड कोण आहे तुमचा? ठीक आहे, ते तो घ्यायचा बरोबर. त्याने किल्ला दाखवून बराचसा किल्ला पाहून झाला की त्याला मी एक प्रश्न विचारायचो. तुम्ही विचारू शकाल, इथे टॉयलेट्स कुठे आहेत? दिल्लीच्या किल्ल्यात टॉयलेट नाहीच आहे बरं का, ग्वाल्हेरच्या किल्ल्यात नाही आहे. आग्र्याच्या किल्ल्यातला तो गाईड होता, तो म्हणला तुम्ही असं करा, ही जी समोर भिंत आहे ना, या भिंतीच्या पलीकडे टॉयलेट्स आहेत. ठीक आहे, मी गेलो आणि लगेच परत आलो. तो म्हणला का अस्वच्छ होते का? मी रिपोर्ट करीन आणि त्याच्यावर कारवाई होईल आणि ही आपली आबरू जाते देशाची, घाणेरडे टॉयलेट्स नकोत. म्हटलं तसं नाही, तुमचा बादशाह रोज सकाळी कुठे जायचा, मला नाही जायचं. त्या गाईडने विचारलं, अहो मी एवढे वर्ष गाईड म्हणून काम करतोय, पण असलं काही कोणी, त्याला बहुतेक माहिती असेल येरवड्या पुण्याच्या मध्येच. तर तो म्हणाला तुमच्याकडे आहेत का असे? म्हटलं हो. आत्ता जरी आम्ही हागिंदरी मुक्त महाराष्ट्र म्हणत असलो तरी त्यावेळेला ते होतं प्रत्यक्षात. शिवनिर्मित प्रत्येक किल्ल्यावर 300-350 वर्ष होऊन गेली आहेत, त्या किल्ल्यांकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. आजही ते संडास वापरता येतील अशा अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे त्यावेळेच्या मलनिस्सारण व्यवस्थेचा आपण अभ्यास करणार का नाही? तुम्ही उद्याचे देशाचे कर्तबगार नागरिक आहात, इंजिनियर्स आहात, तुम्ही असा अभ्यास करायला पाहिजे या किल्ल्यांचा. मग आज दुर्गम भागांमध्ये कमी पाण्यामध्ये मलनिस्सारण कसं करता येईल याची किल्लीच मिळाली ना तुम्हाला, या किल्ल्यांवर मिळणार आहे ना. मग हे
म्हणजे मी तर म्हणतो रायगड, आता मी बॉटनीज असल्यामुळे खूप वेगवेगळ्या वनस्पती दिसतात म्हणून मी किल्ल्यावर जातोच, इतिहासाचा विद्यार्थी म्हणून पण मी किल्ल्यावर जातो. पण असे वेगवेगळ्या पेशातले लोक तिथे जर आले, त्यांनी आपापल्या दृष्टिकोनातून या किल्ल्यांचा अभ्यास केला, तर आपले किल्ले किती अद्वितीय आहेत हे आपण जगाला छाती ठोक सांगू शकू. हे असं आहे आमचं, तुमच्याकडचं काय आहे ते बोला. मी माझ्याकडे परदेशातल्या किल्ल्यांबद्दलची पण अनेक पुस्तकं आहेत. बाकी सगळ्या गोष्टी आहेत, शौचकूप नाही आहेत. मी बऱ्याच परदेशी लोकांना पण किल्ले दाखवले. एक व्हर्जिनिया फास नावाच्या विदुषी होत्या. फाईलच्या आकाराचं 850 पानाचं त्यांचं एक पुस्तक आहे, म्हणजे त्याने नंतर लिहिलं, फोर्ट्स ऑफ इंडिया म्हणून. एक अमेरिकेचा कॉन्सल जनरल होता ब्रूस ॲम्स्टर्ड्स, त्याला मी किल्ले दाखवले. एक मिशेल नावाचा माणूस होता, MICHAEL मिशेल, तो विजयनगरला हम्पीला जे उत्खनन चाललंय त्याच्या एका सेक्टरचा प्रमुख आहे तो, त्यालाही मी काही किल्ले दाखवले. तो मिशेल काय मला म्हणला, सी प्रोफेसर, यू हॅव अ ड्रॉबॅक ऑन युअर फोर्ट्स. म्हटलं काय, आपली वैगुण्य आपल्याला समजली पाहिजेत ना. तो म्हणाला, यू डोंट हॅव अ सेंट्रलाइज्ड वॉटर स्टोरेज सिस्टीम. मध्यवर्ती एक केंद्र आणि तिथून गडभर ते पाणी पुरवलं, असं नाहीये तुमच्या इथे. अरे म्हटलं, तेच तर आमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आज्ञापत्र पुस्तक तुम्ही जर रामचंद्र पंतांचं वाचलत कधी, जलपुरवठा, पाणी पुरवठ्याबद्दल त्यांनी म्हणताना असं म्हटलंय, उदक पाहून किल्ला बांधावा. उदक म्हणजे पाणी. एखाद्या डोंगरावर पाणी नसेल तर किल्ला नाही बांधायचा तिथे, कारण पाणी सारखंच लागतं. एक वेळ अन्नाशिवाय 2 दिवस 4 दिवस माणूस काढेल, पण पाण्याशिवाय नाही काढता येणार. आणि ते मधले मी सगळे ओळी गिळून टाकतो, पुढची महत्वाची जी ओळ आहे ती सांगतो. त्यात रामचंद्र पंत कोण होते होय? शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले हे अमात्य होते. 5 छत्रपतींचे ते अमात्य आहेत. शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम, नंतर संभाजी म्हणजे कोल्हापूरकर संभाजी, आणि त्यांच्या नंतरचे पुढचे छत्रपती. 5 छत्रपतींच्या दरबारामध्ये हा अमात्य म्हणून काम करणारा माणूस आहे. त्याला संभाजीनी म्हणजे राजारामाच्या मुलांनी विचारलं, थोरल्या स्वामींनी राज्य कसं केलं ते आम्हाला सांगा. मग ते जे सांगितलं ते लिहून काढलं गेलं, ते आज्ञापत्र. खूप छान पुस्तक आहे, इंटरेस्टिंग पुस्तक आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की भांडी वाजवल्याने झरे स्वल्प होतात. तर भांडी म्हणजे भांडी नाही, तोफेला भांडी असं म्हणत असत. तोफ जर उडवली तर त्याचा जो काही दणका बसतो, किंवा तिकडनं खाल्लं शत्रूने तोफ डागली त्याचा तोफगोळा जर किल्ल्यात येऊन पडला तर जो हादरा बसतो, त्यांनी त्या टाक्यांमधलं, तलावांमध्ये ज्याच्यामुळे ते पाणी पाझरत असतं त्यातलं पाणी भलतीकडेच जातं, दुसरीकडे भेग पडते तिकडे पाणी जातं, गडावरचं पाणी नाहीसं होतं. सेंट्रलाइज्ड वॉटर सिस्टीम ठेवली आणि तेच जर गळायला लागलं तर शत्रूला किल्ला देऊन टाकायचीच वेळ येणार आहे. पण ठिकठिकाणी जर छोटे छोटे किंवा काही वेळा मोठे पण, तर रायगडावर गेलात तर कितीतरी तलाव आहे. गंगासागर आहे, हत्ती तलाव आहे, कोळीम तलाव आहे, काळा हौद आहे, भवानी तलाव आहे, हिरकणी तलाव, अनेक तलाव आहेत, कुशावर्त आहे, अनेक तलाव आहेत आणि टाकी पण आहेतच. या सिंहगडावर जवळजवळ 48 टाकी आहेत. तलाव बोलतच नाहीये मी, टाकी वेगवेगळ्या भागात आहेत. एखादं यातलं पाणी पाझरून निघून जाईल, दुसऱ्यातलं जाईल, तिसऱ्यातलं जाईल, सगळ्यातलं कसं जाईल? डिसेंट्रलाइज्ड वॉटर सिस्टीम हा आमच्या किल्ल्यांचा एक महत्वाचा एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. ती त्यांच्याकडे तशी कल्पना नाही आहे, पण ती गैरसोयीची आहे. हे शिवदुर्ग विज्ञान आहे. शिवाजी महाराजांनी कुठे कुठे टाकी निर्माण केली, कुठे कुठे तलाव निर्माण केले, तिथेच का केले, याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. मध्ये एक 20-25 वर्षापूर्वी पुण्यामध्ये एक नॅशनल लेवलची एक वर्कशॉप होता, एक सेमिनार होता. त्याच्यामध्ये वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स इन एन्शियंट इंडिया असं त्याचं थीम होतं.
त्याच्यामध्ये मी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स ऑन फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र असा पेपर वाचला आणि त्यातले बहुतेक नाही किल्ले पाहिलेलेच नव्हते. म्हटलं चला उद्या मी गेलो सिंहगडावर. सिंहगड सारखा उत्कृष्ट किल्ला नाही, वेगवेगळ्या तऱ्हेच्या पाणी पुरवठ्याच्या सोयी, वेगवेगळ्या व्यवस्था दाखवण्यासाठी सिंहगड अत्यंत आदर्श किल्ला आहे. वेगवेगळ्या काळातल्या तिथे आपल्याला त्या वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स बघायला मिळतात. माझ्या घड्याळामध्ये आता 2 मिनिटं उरली आहेत दिलेल्या वेळेची. तर तुम्हाला किती वेळ चालणार असेल तेवढं सांगा. मी 2 दिवस सुद्धा सगळं बोलू शकणार आहे याच्यावर. त्याच्यावर माझं एक पुस्तक पण आहे, शिवरायांचे दुर्ग विज्ञान असंच त्या पुस्तकाचं नाव आहे. हा विषय पहिल्यांदा मी पुण्याच्या वसन व्याख्यानमालेमध्ये मांडला, मग भारत इतिहास संशोधक मंडळात मांडला आणि मग अनेक महाविद्यालयांमधनं संशोधन संस्थातनं हा विषय मांडला. आणि अजून तरी मी जे जे काही बोलतोय याला प्रतिवाद की खोडून काढलं गेलं नाहीये, तेव्हा ते चुकीचं नसावं. बरोबर आहे की नाही माहित नाही, पण ते चुकीचं नसावं असं मला वाटतं. कारण मी हे 300 किल्ले पाहून नंतर मी हे सगळं लिहिलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे म्हणून हे लिहिलंय. तर तुम्ही सांगा मला मी किती वेळ अजून बोललेलं चालणार आहे. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, काय तुम्ही म्हणाल तेवढा वेळ, किंवा थांबा, हरकत नाही काय. म्हणजे थांबू ना आता? हा म्हणजे हो का नो? हो. ओके. किती? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं? हे मला एवढ्या वेळ बसून नाही देणार इथे. एनिवे, पण ठीक आहे, तुम्हाला एक 10 मिनिटांनी परत विचारतो मी. तुम्हाला कंटाळा आला तर मी तेव्हा थांबेन. शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याच्यामध्ये काही पाण्यातले किल्ले पण बांधले, जलदुर्ग, बेटांवरचे किल्ले बांधले. माझा जन्म कोकणातला आणि माझ्या गावापासून एक 8 किलोमीटरवर अलिबाग आहे, श्रीबाग त्यावेळेचं नाव. तिथे एक बुलंद किल्ला आहे, महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. त्या अलिबागच्या समुद्रावर तटावर उभं राहून तुम्ही पश्चिमेकडे समोर पाहिलं की तुम्हाला कुलाबा नावाचा किल्ला दिसतो. कुल म्हणजे सर्व, आप म्हणजे पाणी, ज्याच्या सगळ्या बाजूनी पाणी आहे असं किल्ल्याचं नाव कुलाबा, अर्थवाही नाव ठेवलं त्यांनी. माझी आजी आई असं सांगायच्या की मी अत्यंत आळशी अजूनही आहेच, पण लहानपणी मी खूप आळशी होतो. मी 1.5-2 वर्षाचा झालो तरी चालतच नव्हतो. मी नाही चालायचो, शटडाऊन होतं. तर एक दिवस आमची ती सगळी घरची मंडळी ते काही बैलगाडी करून आम्ही ते अलिबागला आलो होतो. ते काम काहीतरी होतं सरकारी ऑफिसमध्ये, तर ते वेळ लागणार होता म्हणून आम्ही सगळे, म्हणजे मला काहीच आठवत नाही, मी 1.5-2 वर्षाचाच होतो, समुद्रावर त्या चौपाटीवर येऊन बसलो आम्ही. तर एकदम मी उठलो आणि चालायला लागलो, तरी माझी पहिली पावलं कुलाबा किल्ल्याच्या दिशेला पडली. ही 68-69 वर्षापूर्वीची गोष्ट, मला आठवत नाहीये, पण आई आणि आजी सांगतात. ते खोटं कशाला बोलतील ना. आणि ते पहिले काही वर्षाची विश्रांती घेतली त्याचा आता वचपा काढतोय की मी किल्ले तर पाहिलेच. मी हिमालयात 15 वेळा जाऊन आलो, एव्हरेस्ट आहे ते 18,500 फुटावर जाऊन आलो, अंदमान निकोबारमध्ये खूप भटकलो, तिथे ते स्नॉर्केलिंग केलं, सिंधू नदीमध्ये राफ्टिंग केलं, सगळं केलं. तो वचपा काढलाय मी आता, अजूनही काढायची इच्छा आहे. पाहतोय किल्ले, नवे किल्ले किंवा जुने किल्ले परत असंही पाहतोय. हा कुलाबा किल्ला मी गेले 65-66 वर्ष तर नक्कीच पाहतोय, त्याच्या आधीचं मला आठवत नाही. पण ज्या वेळेला मी डोळे उघडे ठेवून तो किल्ला पाहिला, नीट समजावून घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला एक अद्भुत गोष्ट दिसली. हे टेबल आहे, या टेबलाचे समजा 2 टेबल आहेत असं धरू आपण, त्यातले एक टेबलाचा आकार म्हणजे अर्ध टेबल, अशा आकाराचे दगड एकमेकावर नुसते रचून त्या किल्ल्याचे तट आणि बुरुज बांधलेले आहेत. म्हणजे काय, समजा आपल्याला काही बांधायचं असेल, मग ते विटा असतील, दगड असतील, ते हॉलो ब्लॉक्स असतील, जे काय असेल बिल्डिंग मटेरियल, ते आपण त्याचा एक थर देतो, त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा एक थर घालतो, मग दुसरा थर त्याच्यावर रचत जातो,
आणि ह्या दोन दगड असतील, विटा असतील, जे काय असेल त्याच्या मधल्या पण फटी आपण त्या सिमेंटने भरून टाकतो. दर्जा भरणं असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. सिमेंटिंग मटेरियल त्यात घालायचं. त्यावेळेला चुना वापरायचे, आता आपण सिमेंट कॉन्क्रीट वापरतो. या कुलाबा किल्ल्याच्या बांधणीमध्ये त्या दर्जा भरलेल्याच नाहीये, सिमेंट नाही, म्हणजे सिमेंटिंग मटेरियल नाहीये त्याच्यामध्ये. असं का? तर मी नेहमी म्हणतो की आपल्याला जेव्हा क ची बाराखडी व्यवस्थित येते त्यावेळेला आपल्याला सगळ्या शंकांची उत्तरे मिळतात. का, कधी, कसं, कशाला, कशावरून हे प्रश्न आपल्याला पडतील, त्यांचा मागोवा आपण घेऊ आणि शोधू, त्यावेळेला ते सगळं उलगडतं. असं का, याचं उत्तर नाहीये कुठे. एकदा मी असं रस्त्याने चाललो होतो, त्यावेळेला फ्लेक्स नव्हते, बॅनर्स असायचे कापडी. निवडणुका आल्या होत्या कुठल्या तरी, खूप त्या बॅनर्स लागले होते. फ्लेक्स हे प्लॅस्टिक ते तसे नाही, कापडाचे बॅनर्स होते. तर माझ्या एक लक्षात आलं, अरे या सगळ्या बॅनर्सना भोकं पाडली आहेत. मी विचार करायला लागलो, असं कशा करता पाडली, एवढं चांगलं कापड आहे, ते काय लिहिलंय, भारताचे समर्थ नेतृत्व काय जे असेल लिहिलेलं ते लिहिलेलं होतं, त्याला भोकं कशाला पाडली. तर वारा ज्या वेळेला जोरात येतो त्या तो बॅनर मध्ये काही विशिष्ट पर्यंत तो वारा भरला जातो, नंतर मग तो फाटतो. बॅनर कापडी असल्यामुळे फाटतो. तो फाटू नये म्हणून ती भोक आहे, त्या भोक्यातनं वारा जातो आणि तो बॅनर नाही फाटत. हेच तंत्र महाराजांनी कुलाबा किल्ल्यामध्ये वापरलंय. समजा अशी कल्पना करा, हा इथे खालचा दगड आहे, इथे वरचा दगड आहे, इथे मध्ये ही जी दोन दगडातली फट आहे त्यात काही भरलेलं नाही सिमेंट बिमेंट. समुद्रातल्या किल्ल्यांचा शत्रू कोण? समुद्रच. कारण 24/7 पुण्याला जरी पाणी नाही मिळालं तरी तिथे पाणी ते आपटतच असतं त्या तटांवर. ते लाटेतनं पाणी येतं, ती लाट धडकन आपटते. शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1678 मध्ये बांधायला घेतला आणि 81 साली तो बांधून पुरा झाला. पण शिवाजी महाराजांचा मृत्यू 80 सालचा आहे, म्हणजे अगदी शेवटच्या कालखंडात बांधलेला हा किल्ला आहे. काय युक्ती वापरली त्यांनी? ते सिमेंटिंग मटेरियलच नाही भरलं. तर मला असं वाटलं की कदाचित त्यांना स्वप्न पडलं असेल की आपल्यापेक्षा मोठ्या भूभागाचा स्वामी असणारा एक राज्यकर्ता या इथे निर्माण होईल आणि तो महाराष्ट्रभर सिमेंटची टंचाई निर्माण करील, तेव्हा सिमेंट शिवाय बांधकामं करता येईल त्याचा एक वस्तुपाठ आपण ठेवला पाहिजे. नाही, असं काही स्वप्न पडल्याची नोंद तरी नाही, कागदामध्ये नोंद नाही आहे. मग हे काय केलं त्यांनी? तर समुद्राच्या त्या स्थपतीनं सांगितलं की समुद्राची लाट ज्या वेळेला येते त्या तटावर बुरुजावर आपटणार आहे, त्या लाटेतलं पाणी कमी करता येईल का बघा. विचित्र वाटतं, पण ज्यावेळी ती सबंध तटबंदी आहे 1-2 किलोमीटर लांबीची, ते ठिकठिकाणी बुरुज आहेत काय असेल ते, ती लाट ज्यावेळी येते त्यावेळी त्या सगळ्या फटीतनं पाणी जाणार आहे, उभ्या आणि आडव्या फटीतनं पाणी जाणार आहे. लाटेतलं पाणी ओढलं गेलं, जितकं पाणी जास्त लाटेमध्ये तितका तडाखा जोरदार, जितकं पाणी कमी तितका तडाखा हळू. तर हे लाटेतलं पाणी त्यात गेल्यामुळे ते सगळं नंतर अजून परत समुद्रातच जाणार आहे. तर जी आपण आत्ता बॅनर्ससाठी जी युक्ती वापरतो ती युक्ती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापूर्वी किल्ल्याच्या बांधकामात वापरली. तुम्ही म्हणाले काहीतरी आम्हाला काय विशेष नाही पटलेलं, दुसरं काहीतरी सांगा. सांगतो ना, खूप किल्ले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बोलत बसले तर खरंच खूप वेळ जाईल, तसं नाही मी करणार. आणखी एक किल्ला बांधलाय अलिबागच्या जवळच आहे, खांदेरीचा किल्ला. खांदेरी उंदेरी असे 2 किल्ले आहेत तिथे. उंदेरी हा ॲबिसिनियन लोकांनी बांधलाय, खांदेरी महाराजांनी बांधलाय. 1676 ते 1678 या काळात त्याचं बांधकाम झालं. म्हणजे परत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाल्यानंतरच्या काळातला हा किल्ला आहे. ते काय शिवाजी महाराजांना सगळे वेळ होतं गाव ठिकठिकाणी आपले किल्ले बांधत सुटायचं, तिथे कोनशिलेवर नावं कोरायची, सगळ्या ठिकाणी आपलं नाव आलं पाहिजे असं काही नव्हतं. कुठेही कोनशिला नाही, काही नाही. खांदेरी किल्ला बांधला कशासाठी? तर तुम्ही तिकडनं महाराष्ट्राचा नकाशा बघताय असं धरा, या कोपऱ्यामध्ये मुंबई आहे आणि इथे जंजिरा आहे. तर मुंबई आणि जंजिरा याच्यामध्ये हे दोघेही महाराजांचे शत्रू आहेत.
जंजिरेकर सिद्धी आणि मुंबईकर इंग्लिश हे शत्रू आहेत. ज्या वेळेला जंजिरेच्या नवाबावर शिवाजी महाराजांनी स्वारी केली, ज्या वेळेला केली, त्या वेळेस तो सिद्धी पळाला, तो मुंबईला माझगाव डॉकमध्ये जाऊन बसला. इंग्रजांवर काही प्रेशर आणलं तेव्हा ती मंडळी जंजिऱ्याच्या त्या किल्ल्याच्या आश्रयाला आली. शिवाजी महाराजांचं नौदल होतं, आरमार होतं, पण ते फार बलिष्ठ नव्हतं. दोघांना एका वेळा तोंड देता येईल एवढं मोठं ते प्रबळ नव्हतं. मग त्यांनी असा विचार केला की हे जे त्यांचं सागरी दळणवळण आहे त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करता येईल का, म्हणून त्यांनी त्या किनाऱ्याची बहुतेक पाहणी केली. ड्रोननी केली का हेलिकॉप्टरनी केली माहित नाही मला, पण त्यांनी केली पाहणी आणि त्यांना एक बेट सापडलं. त्या बेटाचं नाव खांदेरी. त्यावेळेला मुंबईचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव होतं जेरॉल्ड अँजियर्स. अतिशय धूर्त माणूस होता. त्यांनी शिवाजी महाराज इथे किल्ला बांधायला सुरुवात केली हे कळल्यानंतर लगेच सुरतेला पत्र पाठवलं, कारण त्यावेळेला सुरतेच्या गव्हर्नरच्या अंमलाखाली मुंबईचा गव्हर्नर असायचा. मुंबईचा गव्हर्नर सुप्रीम नव्हता, सुरतेचा गव्हर्नर सुप्रीम असायचा. ते सगळे 3 खंड आहेत त्याचे, फॅक्टरी रेकॉर्ड्स नावाचे, आपल्या भाईसा मंडळानेच प्रकाशित केलेले आहेत ते. त्याच्याची सगळी मी सांगतो ही पत्र मिळतील तुम्हाला, फक्त ती जुन्या इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला ती थोडं समजायला थोडा वेळ लागतो. तर त्याच्यात काय लिहिलंय त्यांनी त्यांनी एक गंमत केली आहे. ते खांदेरी वंदेरी कधी म्हटलं नाही त्यांनी, हेनेरी केनेरी असं म्हणायचं. ते त्या बेटांना हेनेरी केनेरी म्हणायचे. पुण्याचं नाही का, पुणा झालं होतं, मुंबईचं बॉम्बे केलं होतं, किरकिन काय ती त्यांना बोबड्या लोकांना काही येत नाही नीट, त्यामुळे ते असे ते केलं. त्याने हेनेरी केनेरी त्यांना बरं वाटायचं. तर त्यांनी त्या अँजियर्सने असं पत्रामध्ये म्हटलंय, सुरतेच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रामध्ये, द फोर्ट ॲट हेनेरी इन द हँड्स ऑफ शिवाजी विल बी अ डॅगर पॉइंटेड ॲट द हार्ट ऑफ बॉम्बे. त्या मुंबईला बॉम्बे म्हणत असत ते. याचा अर्थ असा झाला की जर खांदेरी बेटावर किल्ला बांधला गेला आणि तो शिवाजी महाराजांकडे राहिला तर मुंबईच्या उरावर उगारलेला खंजीर असं त्याचं स्वरूप होईल. आपल्याला तिथं व्यापार करता येणार नाही, आपण यांच्या विरुद्ध ज्या मोहिमा काढतो ते जमणार नाही आपल्याला, फार अडचणीचा होईल तो किल्ला झाला पुरा तर. म्हणून त्यांनी बांधायला सुरुवात केली 76 मध्ये. 78 पर्यंत तो किल्ला, 76, 77, 78, 2.5-3 वर्ष त्या किल्ल्याच्या भोवती मंडळी घिरट्या घालत होती त्यांच्या युद्धनौका घेऊन. नाही त्यात यश आलं. त्यांनी इंग्लंडमधनं फ्रान्सची जी त्यांची आरमारी युद्ध आली त्यात एक कॅप्टन केग्विन नावाचा माणूस होता, तो प्रख्यात ॲडमिरल होता त्या काळातला. त्याला त्याचं लढाऊ जहाज डो नावाचं, ते डो घेऊन तो इकडे आला. त्या सुएझ कालवा नव्हता, ते पार आफ्रिकेला वळसा घालून असं तो आला इकडे. त्यांनी प्रयत्न केले, यश मिळालं नाही. अनेक लढाया झाल्या. आमच्या निनाद बेडेकरांनी खांदेरीवरच एक पुस्तक लिहिलं आहे. माझ्याही महाराष्ट्राचे जलदुर्ग जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये याची खांदेरीच्या लढाईची माहिती दिलेली आहे मी. ती तुम्हाला जमलं तर वाचा. याच्यात पण दिली आहे, या शिवरायांचं दुर्ग विज्ञान पण दिली आहे. तर तो किल्ला बांधताना त्यांनी एक प्रयोग केला. काय केला, हे बेट आहे खांदेरी. त्या खांदेरी कुठचंही समुद्रातलं बेट असो, समुद्र किनारा असो, पहिलं पाऊल इथे जमिनीवर, दुसरं पाऊल शेकडो फूट खाली असं नसतं. तो समुद्र हळूहळू असा उतरत जातो. म्हणजे कडेला उथळ असतो, मग जरा खोल, खूप खोल असं असतं. तर त्या बेटाच्या भोवती एवढ्या दगडापासून हे एवढ्या मोठ्या, याच्यापेक्षा मोठ्या दगडापर्यंत असे दगड समुद्रात नुसते टाकून दिले. का आहे नाही देत, नुसते टाकून दिले. भिंत तर बांधलीच आहे, पण हे असे दगड पण पेरलेत. त्यातले काही दगड ओहोटीच्या वेळेलाही पाण्याखाली असतात, काही दगड ओहोटीच्या वेळेला मात्र ते पाण्याच्या वर येतात, काही भरतीच्या वेळेलाही पाण्याच्या वर असतात. असे ते कसेही टाकल्यामुळे ते तसं झालंय. तर या दगडांच्या जणू काही चिलखती रचनेमुळे समुद्राच्या लाटा त्या दगडांवर पहिल्यांदा आपटतात. त्याचा तडाखा त्या दगडांनी सोसायचा आणि मग ते पाणी तटापर्यंत जाणार. कारण हे शत्रूशी लढा देत हा किल्ला बांधला गेलाय, तितका मजबूत बांधता आलेला नाहीये. त्याला ही जादा संरक्षणाची गरज आहे. ती यत्न त्यांनी निर्माण केली आहे आपल्याला दिसते. मग काय झालं त्याचं, इंग्रजांना किल्ला जिंकता नाहीच आला, पण त्यांनी युक्ती मात्र चोरली आपली.
त्यांनी मरीन ड्राईव्ह ज्यावेळेला बांधला, आता नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग मुंबईचा, त्यावेळेस तिथे टेट्रापॉड्स टाकले. टेट्रा म्हणजे 4, 1 2 3 असे ते लांब लांब भाग आणि एक खाली दुसरा टेट्रापॉड, तिसरा, एकमेकात अडकतात आणि त्याची साखळी त्या मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर केली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता ते. गेल्या इतक्या वर्षामध्ये मरीन ड्राईव्हचा रस्ता धुपून गेला असं झालं नाहीये, कारण हे टेट्रापॉड्स ते सगळं पाणी जोरात लाटा येतात, त्या अडवतात आणि मग थोडंसं पाणी ते समुद्राचं थोडं अगदी भरतीच्या वेळेला किंवा उधाणाच्या वेळेला ते त्या मरीन ड्राईव्हवर येऊ शकतं. ही युक्ती आमच्या राजांनी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एकही अनुदानित किंवा विना अनुदानित स्थापत्य महाविद्यालय नव्हतं, त्यावेळेला ही शोधून काढली, राबवली, यशस्वीरित्या राबवली. हे शिवरायांचं दुर्गविज्ञान आहे की नाही? आहे असं मला वाटतं. आता शेवटच्या अर्ध्या मिनिटात, कमी ते घड्याळाकडे लक्ष आहे माझं, तुम्ही 10 मिनिटं दिली आहेत, 8.5 मिनिटं झाली आहेत तुम्ही दिलेल्या वेळेच्या पुढे. आणखी एका किल्ल्याची गंमत सांगतो. आता असं खूपच सांगता येतं. पद्मदुर्ग नावाचा एक किल्ला आहे. हे मुरुड जंजिरा ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मुरुड गावाच्या समोर जो किल्ला आहे तो पद्मदुर्ग, आणि राजपुरीच्या खाडीमध्ये दक्षिणेच्या खाडीच्या तोंडावर जो आहे तो जंजिरा. या मुरुडच्या समोर जो किल्ला बांधलाय तो महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. तो नेमका कोणत्या वर्षी बांधला याच्याबद्दल इतिहास तज्ञात वाद आहेत, ते वाद त्यांच्याशी राहू देत. ते महाराजांनी बांधला याच्यावर एकमत आहे. काय केलं त्यांनी? मी 3च वेळा तो किल्ला पाहिला, कारण ते तिथे स्पेशल होडी करून जावं लागतात, मग खूप पैसे द्यायला लागतात आणि गरीब बिचारा कॉलेज प्राध्यापक किती पैसे देऊ शकणार ना, असं ते तर असो. तर ते तिथे ज्या लाटा येतात ओहोटीच्या वेळेला त्या खाली असतं, भरतीच्या वेळेला जास्त पातळी असते, त्या मधल्या भागात त्या लाटा सारख्या आढळत असतात वर्षभर कायमच. गेले 350 वर्ष आपटत आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा तिथे ते काय तिला जेटीबीटी काही नाही आहे, त्या होडक्यातनं जायचं आणि टुणकन उडी मारायची. तिथे कातळ आहे, त्या कातळावर उडी पडली तर ठीक, नाही तर मग पोहायचं. मला चांगलं पोहत आहे, मी समुद्रात खूप पोहलोय. तर त्या कातळावर उडी मारायची आणि मी उडी मारली. आणि कॉलेजच्या माझ्या विद्यार्थिनींना घेऊन गेलो होतो आणि त्यांना म्हटलं, अरे पटापटा उड्या मारा, हे अद्भुत आहे, हे पहा. आणि कॉलेजच्या प्राध्यापकांचं त्या विद्यार्थ्यांनी ऐकलं बरं का, आणि व्यवस्थित उड्या मारल्या. ते आले, ते मी म्हटलं, हे बघितलं का काय आहे? तिथला एक मुलगा म्हणला, हो भिंत आहे. अरे म्हटलं, तुला पोपटाचा डोळा दिसतच नाही. याच्यात गंमत काय आहे? समजा आता हीच ती भिंत आहे, या भिंतीत हा खालचा दगड आहे, हा वरचा दगड आहे, लाटा आपटतायत. तर हा खडक झिजत 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 3-4 इंच आत झिजलाय, खालचा दगड तसाच झिजलाय, आणि 2 दगडांच्या मध्ये किंवा उभं किंवा आडवं जे दर्जा भरलेले ते जो चुना वापरलाय ना, तो मूळ जागेवरच आहे. 4 इंच प्रोट्रुडिंग आउट असा तो चुना बाहेर आलेला आहे. लाटांचा मारा जितका दगडावर झाला तितकाच त्या दर्जांवर झालाय. म्हणजे दगडापेक्षा भक्कम सिमेंटिंग मटेरियल तयार करण्याचं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी त्यावेळेच्या शिवाजी महाराजांच्या स्थपतींनी, इंजिनियर्सनी आत्मसात केलेली होती. दिसतात आपल्याला. असं कितीतरी उदाहरणं, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, खूप खूप आहे सांगायला. पण मी इथे थांबतोय. पण तुम्हाला काही जर विचारायचं असलं, मात्र ते अमुक सिनेमात त्याच असलं काही मला सांगता येणार नाही. ते सिरियल मधनं मला, मी गेल्या 35 वर्षात सिनेमा पाहिलेला नाही, मी टीव्ही पाहत नाही, त्यामुळे त्यातलं मला काही सांगता येणार नाही. किल्ल्यांबद्दल तुम्ही काहीही विचारा, मी नक्की उत्तर देईन. समजा नाही आलं तर मी सांगेन, तुमचा फोन नंबर घेईन, मी घरी जाऊन अभ्यास करीन आणि मग उत्तर देईन. पण असं होणार नाही. तुमची कोणची शंका असली तर मला विचारा, काही हरकत नाही. हा, हो, हा,
मला प्रश्न कळलाय, म्हणजे ऐकू आलंय सगळं. मी नक्की सांगतो तुम्हाला उत्तर. माझे एक मित्र आहेत गोपाळराव चांदोरकर, ते व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की ते पर्जन्य मापक आहे. हां, पण हे मला अजिबात पटलेलं नाही. कारण असं टाकं काही केवळ रायगडावरच आहे असं नाही. रायगडावर जो प्रचंड मारा झाला तोफगोळ्यांचा ब्रिटिशांनी, 10 मे 1818 रायगड पडला, त्यावेळेला चुकून वाचलेल्या ज्या काही इमारती आहेत त्यातली ती इमारत आहे. तर पाण्यावर जर ऊन पडलं तर 2 गोष्टी अडचणीच्या ठरतात. जिथे जिथे पाण्यात ऊन पडतं तिथे तिथे शेवाळं वाढतं, आणि शेवाळं वाढलेल्या पाण्याला एक प्रकारचा वास येतो. तर हे असं छप्पर विप्पर केलं की त्याला उजेड कमी मिळेल. पण असं तर फार ते मोठं आहे, ते जर पूर्ण ते बंद केलं तर आपल्यालाच दिसणार नाही. म्हणून त्याला 3 झरोकेसारखे ठेवल्यासारखं केलंय, आणि त्यातनं थोडासा उजेड आत येतो. हा एक त्यातला ड्रॉबॅक की ते शेवाळं वाढेल. तुम्ही बाकीच्या रायगडवरच्या टाक्यांमध्ये बघा, शेवाळं वाढलेलं असतं, इथे नसतं. आणि एक ते हनुमान टाकं किंवा चांभार टाकं ज्याचं नाव आहे तिथे नसतं. ते का नसतं हा आत्ता नको बोलायला, तो नंतर बोलू कधीतरी. तर ते पाणी जर उघडं राहिलं तर आपण हल्ली रोज ते वर्तमानपत्रात वाचत असतो की खडकवासला योजनेमध्ये इतकं टीएमसी पाणी बाष्पीभवन होऊन उडून जातं. 2.5 टीएमसी पाणी खडकवासला, म्हणजे खडकवासला, पानशेत, वरसगाव, त्यातनं बाष्पीभवनाने जातं. ते जर झाकलं तर कमी जाईल. तर अशी टाकी झाकून ठेवायची याचा अर्थ त्याच्यावर ऊन कमी पडू द्यायचं, म्हणजे कमी बाष्पीभवन होईल. ही त्यातला दुसरा भाग. रायगडावर तुम्ही जर कधी बघितलं तर मोठाले वृक्ष किंवा झाडी नाहीये. महाबळेश्वरला जशी आहे तशी उंची 2851 फूटच आहे, म्हणजे 800 मीटरच्या आसपास आहे. तर तिथे वारा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो. वाऱ्याबरोबर आणखीन काय होईल? धूळ येईल, पालापाचोळा येईल, गवताच्या काड्या येतील, ते सगळं त्या पाण्यात पडेल. ते काढलं नाही तर कुजेल. कुजलं की ते पाणी पिण्याजोगं राहणार नाही. आणि ते जे कुशावर्तच्या जवळ ते आहे, कुशावर्त नावाचा जो तलाव आहे त्याच्या जवळ ते आहे. ते छोटं मंदिर तुम्ही म्हणलात ते रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे, कुशावर्त महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या शेजारी शेवटची पेशवी यशोदाबाई ही बाजीरावच्या कैदेत असताना, दुसऱ्या बाजीरावच्या कैदेत असताना मेली. तिचं दहन तिथे झालेलं आहे. त्याच्या शेजारी हे टाकं आहे. तर या टाक्याच्या इथे ते अजून सगळं उभं आहे म्हणून आपल्याला कळतं की असं होतं. बाष्पीभवन होत नाही, केर कचरा पडत नाही, शेवाळं वाढत नाही, म्हणून तशा तऱ्हेचं ते केलेलं आहे तिथे. मग बाकीच्या सगळ्या टाक्यांवर होतं का माहिती नाही आपल्याला. इथे बघायला मिळतं. समाधान? थँक्यू. हा, ते कुठे किंवा बोला, मी प्रयत्न करतो ऐकायचा. माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न थोडासा काल्पनिक आहे, पण आपण एवढा जो अभ्यास केलेला आहे, तर जर आज महाराज असते तर त्यांनी त्यांच्या जेवढे पण किल्ले आहेत त्यांचा कसा वापर करून घेतला असता, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न हा की आम्ही आता युवा पिढी, आम्ही पुढे येणाऱ्या आमच्या दिवसांमध्ये, युवा पिढीच आहे बरं का, आम्ही येणाऱ्या आमच्या जीवनामध्ये आम्ही या किल्ल्यांचा कसा वापर करून घ्यावा ज्याने आपल्या देशाला या आपल्या कार्याला फायदा करून घेता येईल. ओके, तुमचा प्रश्न असा आहे की आत्ता महाराज असते तर त्यांनी या किल्ल्याचा कसा वापर केला असता आणि आम्ही कसा करायला पाहिजे, असा प्रश्न आहे, बरोबर? हा, तर सोपं आहे. ज्या दिवशी पोटामध्ये बॉम्ब घेऊन विमान आकाशात उडालं त्या क्षणी जगातल्या सगळ्या किल्ल्यांचं महत्व संपलं. कारण आता वरनच बॉम्बिंग करता येत आहे, तुम्हाला ते खालनं तोफान बिफा असले काही जरूर नाही आहे. एक. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य त्याचं रूपांतर मराठी साम्राज्यात पेशव्यांनी केलं. त्यामुळे या किल्ल्यांना महत्वच उरलं नाही.
नेहमी लढाई होते ती सरहद्दीवर होते. त्यामुळे आपली सरहद्द इकडे अटक म्हणजे आता पाकिस्तानमध्ये येते आणि कटक म्हणजे ओडिशामध्ये येते, एवढं विस्तारलेलं मराठी साम्राज्य पेशवाईच्या काळात निर्माण झाल्यामुळे या किल्ल्यांना महत्व उरलं नाही. त्याच्याच बरोबर आणखी एक असं की त्यावेळची वेपनरी, ज्या वेळची वेपनरी जशी जशी होती तशी तशी किल्ल्यांची बांधणी झालेली आहे. म्हणजे मी मुद्दाम हे तुम्हाला सांगतो की इव्होल्युशन ऑफ वेपनरी आणि इव्होल्युशन ऑफ फोर्ट बिल्डिंग दे वेंट सायमल्टेनियसली टुगेदर. कसं झालं, ज्या वेळेला माणूस फक्त भाला फेकून मारू शकत होता त्यावेळेला जे किल्ले बांधलेले आहेत, अवशिष्ट का होईना आज दिसतात, त्याच्यामध्ये या दोन बुरुजातलं अंतर हे भाल्याच्या फेकीच्या पेक्षा थोडं कमी असलेलं आहे. म्हणजे इकडनं भाला फेकला तरी तो लागेल, इकडनं भाला फेकला तरी तो लागेल. असं ज्या वेळेला प्रचंड क्रांती झाली, धनुष्य नावाचं एक नवीन हत्यार माणसाच्या हातात आलं. भाल्याच्या फेकीपेक्षा बाण जास्त लांब जातो. त्या काळात बांधलेल्या किल्ल्यांचे बुरुज आणखीन लांब गेले. भाल्याच्या फेकीपेक्षा बाणाची फेक जास्त आहे. बंदुका आल्या, हे बुरुजांचं अंतर आणखीन वाढलं, कारण इतक्या लांबून देखील बरोबर शत्रूवर अटॅक करता येतोय त्या बंदुकीच्या गोळीने. छोट्या तोफा आल्या, मोठ्या तोफा आल्या, बुरुजातलं अंतर आणखीन वाढलं. तर आज जर शिवाजी महाराज आले ते त्या किल्ल्याचा आश्रय नाही घेणार. ते आत्ताच्या युगाला साजेसं असंच तंत्रज्ञान वापरतील. कारण हा माणूस अतिशय दूरचा विचार करणारा होता. म्हणजे आज चीन काय करतंय की आपले पृथ्वीवरती फिरणारे उपग्रह पकडायचे आणि नष्ट करायचे, असं तंत्रज्ञान त्यांनी शोधलंय. एक सक्सेसफुल त्यांनी अटेम्प्ट करून पण दाखवला. त्यांचंच एक वाया गेलेला उपग्रह होता, तो त्यांनी पकडून आणून दाखवला खाली. तर किल्ल्यांवर नाही ते समाधान मानणार, ते अशी टेक्नॉलॉजी वापरतील आणि तुमच्यासारख्या बुद्धिमंतांना त्यातनं रोजगार पण मिळेल आणि आपण बलिष्ठ राहू, आपण आपला अपर हँड राहील. आता हे किल्ले तुम्ही कसे वापरावेत, तर किल्ल्यावर जाणारे अनेक प्रकारचे लोक मिळतात. हातात हात घालून पण फिरायला तिथे मंडळी जातात, अभ्यास करायला पण जातात. तिथे आलेल्या लोकांना त्रास देण्यासाठी मोठमोठी वाद्य तिथे घेऊन जातात. खडू, कोळसा, विटकर, ऑइल पेंट घेऊन जाऊन तिथे, महाराजांनी नाव नाही लिहिलं कुठे, पण आपलं नाव लिहायला पाहिजे ना. कळणार कसं लोकांना की हा माणूस एवढं ते छाती फुटून वर आला, तिथे आज येऊन गेला, कधी आला, कोणत्या वाहनावर ना, सगळं पाहिजे ते रेकॉर्ड. म्हणून ते आपण तयारीने मंडळी जातात. याच्यासाठी नका वापरू किल्ले. किल्ले कशासाठी वापरायचे, तर हे तंत्रज्ञान 300, 350, 400 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी वापरलं होतं. हे आपापल्या दृष्टिकोनातून वापरून असा एक शिवाजी आम्ही जगापुढे मांडला पाहिजे की जो काळाच्या पुढे पाहणार आहे. हे सगळे वैज्ञानिक प्रयोग, दुर्गविज्ञान त्यांनी राबवलंय, ते यशस्वी ठरलंय. आज आपण 400 वर्षानंतर देखील बघू शकतो ते. तर त्या शिवरायांचा अभ्यास आपण तिथे गेल्यावर करा, मनात का होईना अभ्यास करायला पाहिजे. मी आग्र्याचा किल्ला अनेक वेळा पाहिला. एकदा मी आमचे ते नेचर कॅम्प होता याच्या राजस्थानच्या वाळवंटात, तिथनं येताना आम्ही आग्र्याला आलो आणि आग्र्याला ते लोक म्हणले, सर तुम्ही आहात, मग आपण ताजमहाल आणि आग्र्याचा किल्ला पाहू. ठीक आहे पाहू. आग्र्याच्या किल्ल्यात आम्ही आज शिरलो त्या दरवाज्यातनं आणि म्हटलं आता थांबा सगळे, इथेच उभे राहा. तुम्हाला किल्ला कसा समजावून घ्यायचा हे पाहिजे ना, मी सांगतो. तुम्ही कल्पना करा, तुम्ही शिवाजी महाराज आहात, तो औरंगजेब त्याचा 50व्या वाढदिवसाला बसलाय आतमध्ये सिंहासनावर. तुमच्या मनात काय काय गलबला होणार आहे. आपण जातोय भेटायला, काय होणार आहे माहिती नाही. कसं वागलं पाहिजे, आपला त्यातनं फायदा, आपला याचा अर्थ हिंदवी स्वराज्याचा फायदा त्यातनं कसा करून घेता येईल. वाटाघाटी करायच्या झाल्या त्याशी तर काय करायला पाहिजे, असे विचार जाताना मनात असतील. आणि परत जाताना
तो गरजणारा सिंह त्या दिल्लीच्या दरबारात, आग्र्याच्या दरबारात पहिल्यांदाच उभा राहिला होता. बाकी नुसते नावातले सिंह होते. तो रामसिंग असेल, किरत सिंह असेल, आणखी कोणी असतील. तर जाताना त्यांच्या मनात काय आलं असेल की आपण जातोय, आपण जाऊ का परत राजगडापर्यंत. तेव्हा राजगड राजधानी होती बरं का. काय करायला लागेल, आपण आता सापाच्या शेपटीवर पाय तर दिलाय. तर हे खळबळ त्यांच्या मनातली दोन्ही वेळची ज्यावेळेला माझ्या मनात येईल त्यावेळेला मला आग्र्याच्या भेटीचा प्रसंग आणि त्या आग्र्याच्या किल्ल्याचं महत्व कळेल. किल्ल्यात त्यांनी दरबार भरवला, बाहेर नाही भरवला. आता मुख्यमंत्री पदाचे शपथविधी त्या याच्या पटांगणात घेतात किंवा मोकळ्या मैदानात घेतात. हे तसं नाही केलं त्यांनी. आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. ते सिंहासन सुद्धा उंच आहे असं, म्हणजे ते उडीचा नाही मारता येत तिथपर्यंत. असं तो सुरक्षित जागी बसून शिवाजी महाराजांची भेट घेतोय. शिवाजी महाराज काय बोलले, कसं बोलले, काय ते आपल्याला शब्दशः माहिती नाही. पण शिवाजीज एस्केप फ्रॉम आग्रा असं राजस्थानी डॉक्युमेंटवरचं एक पुस्तक आहे, बाईसा मंडळानेच प्रकाशित केलेलं आहे. ते तुम्ही वाचा. मग तुम्ही ज्या वेळेला असं तादात्म्य पावायचा प्रयत्न कराल त्यावेळेला तुम्हाला किल्ले समजतील. या किल्ल्यांना असंख्य कडे आहेत, सुळके आहेत. मी हिमालयातलं ते माउंटेनरिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. मी युनिव्हर्सिटी हायकिंग माउंटेनिंग सोसायटीचं अनेक वर्ष त्या सोसायटीचा सभासद होतो. अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आम्ही रॉक क्लाइम्बिंग कॅम्प्स पुरंदर, सिंहगडवर घेतलेले आहेत. हे कडे चढण्याचं प्रशिक्षण या ठिकाणीच आपल्याला देता येतं. बंबाळे डोंगरावर नाही देता येत. तिथे एवढाले मोठाले मुद्दाम छिनलेले कडे नाही आहेत. हा पुरंदर, गेल्याच आठवड्यात मी पुरंदरवर गेलो होतो. एक तिथे आता ते सगळीकडे जाता येत नाही, पण नवाम गोंबू हा एव्हरेस्ट 2दा चढणारा पहिला जगातला माणूस, तो इथे आला होता आमच्या त्या कॅम्पला एकदा. तो काही ट्रेनिंग त्यांनी तिथे दिलं होतं. त्या तो एक रॉक फेस ज्याला आपण खानकाडा म्हणतो तो चढून गेला. त्याला हल्ली गोंबू रॉक असंच नाव आहे. तो म्हणाला, अरे केवढी चमत्कारिक जागा आहे ही, असं आमच्या हिमालयात नाही आहे. तुम्ही हे करा, रॉक क्लाइम्बिंग शिका, याच्यावर हे कडे चढणं हे तुमचे ध्येय राहिलं पाहिजे. मी बायोलॉजीचा विद्यार्थी आहे. मी ज्यावेळेला किल्ल्यांवर जातो त्यावेळेला 300-300 वर्ष न ढवळलेला निसर्ग मानवी पदावरच नाही असं आला. 1818 नंतर कोणी इथे किल्ल्यांवर जाईन असं आलं. तुम्ही जर कधी इथे कोरीगड म्हणून आहे, लोणावळ्याजवळ आहे, लोणावळा मुळशीच्या मध्ये आहे तो कोरीगड किंवा शहागड. 1.5 महिन्यापूर्वी मी आमची दुर्ग संवर्धन समितीची बैठकच मुळी ती शासनाने कोरीगडावर ठेवली होती. तिथे त्याला गेलो होतो. तिथे काही संवर्धनाची कामं चालू होती. मी त्यांना म्हटलं, अरे हा इथे जो तलाव आहे ना, हा तलाव नीट स्वच्छ करा, गाळ काढताना नीट काळजी घ्या. कारण फक्त 2 किल्ल्यांवर मला सापडलाय ते. स्पॉन्ज हा एक प्राणी आहे. तो सेडेंटरी असतो, म्हणजे एका ठिकाणी जखडलेला असतो प्राणी, हलू नाही शकत. तो लाटेबरोबर थोडा हलेल तेवढाच. पालीजवळचा जो सरसगड आहे तो आणि हा कोरीगड, या 2च किल्ल्यावर फ्रेश वॉटर स्पॉन्ज, म्हणजे खारट समुद्रातल्या पाण्यात नाही, गोड्या पाण्यात वाढणारे स्पंज हे या 2च किल्ल्यावर सापडतात. मग अशा, कारण तिथं निसर्ग ढवळलाच गेला नाही ना, मानवी हस्तक्षेपच नाही राहिला. तर निसर्गाचा असा अभ्यास करायचा असेल तरी हे किल्ले तितकेच महत्वाचे आहेत. तर आज किल्ले लढाऊ नाहीये राहिलेले, पण त्यांचं लढाऊ पण कशात होतं हे शोधणं पाहिजे आपण. तुम्ही जर कधी राजस्थानात गेलात तर ते संगमरवरी आणि लाल दगडाचे आणि पिवळ्या दगडाचे, निळ्या रंगाने रंगवलेले असे किल्ले आहेत. मी त्याला किल्ले म्हणतच नाही. ती व्हर्जिनिया पास आली होती, तिला मी हे सगळं सांगितलं होतं. मी म्हटलं भारतात 2 तऱ्हेचे किल्ले आहेत. एक आहेत ते फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत. फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत म्हणजे राजवाडे, त्याच्या भोवती संरक्षक भिंत घातलेले. ते सगळे उत्तर हिंदुस्थानात, राजस्थानात दिसतात आपल्याला. एकाही किल्ल्यावर तोफगोळा आपटल्याची खूणच नाहीये, लढाई झालीच नाही ना. जो कोण तिथे दिल्लीच्या तख्तावर बसेल, त्या बादशाह असेल तर त्याच्याकडे ते आपल्या मुली बहिणी देऊन टाकायच्या आणि अब्रू विकायची आणि ब्रिटिशांशी तह करायचे आणि लढाई नाहीच. लढाई फक्त महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रातल्या एकाही जमीनदारांनी
एकाही सरदारांनी, एकाही राजांनी, एकाही पेशव्यांनी अशी अब्रू नाही विकली, शेवटपर्यंत लढले. अहो, पेशवाई बुडाली 1818 मध्ये, गेल्या वर्षी 200 वर्ष झाली त्याला. 1840 हुतात्मा कोतवाल, इथे सिद्धगडचा किल्ला आहे ठाणे जिल्ह्यामधला, भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेला किल्ला आहे. वासुदेव बळवंत फडके या लोकांनी देखील किल्ल्यांचा वापर लढण्यासाठी केलाय. मग त्या लढण्याच्या वेळेला त्यांनी ज्या तोफा डागल्या त्यांनी आमचे बुरुज पडले, आमची तटबंदी ढासळली, आमच्या तिथल्या वास्तू जळाल्या. हे अभिमानास्पद आहे. आपले पडके किल्ले ही आपली अभिमानाची बाब आहे. तो अभिमान आम्ही कशा करता बाळगायचा हे लोकांना सांगायला पाहिजे आम्ही. ते उत्तरेतले किल्ले छान असतील, त्याच्यात रॉयल हॉटेल्स झाली आहेत. आमच्या इथे हॉटेल्स नाही होणार, कारण हे फायटिंग फोर्ट्स आहेत, ते फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत. हा फरक आहे. ते कचकड्याचे किल्ले आहेत, हे लढाऊ किल्ले आहेत. माझी पुस्तकं खपत नाहीत म्हणून मी आणलेत असं समजू नका. हे माझं शिवरायांचे दुर्गविज्ञान पुस्तक, मी काही 4-5 प्रती आणल्या आहेत इथे. त्याची किंमत 80 रुपये आहे, पण मला माझे प्रकाशक 25% सवलत देतात. ते 60 रुपयाला मला पडतं. मी तुम्हाला कोणाला जर हवा घ्या आग्रह नाही, पण आहे, मी जे काही बोललो ते या पुस्तकातलं 1 दशांश पण नाही बोललो. तर ते पुस्तक तुम्हाला जर कोणाला हवं असलं तर मी 60 रुपयाला ते देऊ शकेन, पण ते पेटीएम नाही बरं का माझ्याकडे, मी रोख पैसे. एनिवे, हे तुम्ही सगळी जी काही इथे सुसज्ज व्यवस्था केली, कदाचित आता मी यूट्यूब पाहत नाही, पण बघू, मी मुलाकडे किंवा भावाकडे जाऊन ते पाहीन. याच्यात काही तुम्ही जे ते टाकलं त्या यूट्यूबवर तर कदाचित तेही मी पाहीन. त्या सोयीसाठी ज्यांनी श्रम केले त्यांचे आभार मला मानायचे. संयोजकांचे, पवन आणि सगळी तुम्ही काय जी आहात सगळी मंडळी, ती तुमच्या मॅडम्स, सर, आणखी काही असतील, मला माहित नाही, सगळ्यांचा परिचय नाही माझा, पण तुम्ही हौसेने आलेले आणि शेवटपर्यंत थांबलेले, तुमचे आभार मानायला मी अतिशय कद्रू माणूस आहे. आभार देखील मला एकाच शब्दात मानायचे, ते शब्द म्हणजे धन्यवाद. पण धन्यवाद म्हणजे तुमच्या पुढे बोलून मी धन्य झालो यात वाद नाही.